नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सोन्याचा भाव कोसळला, दर पाहून बाजारात गर्दी. आजचे ताजे नवीन दर काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सोन्याचा भाव कशा पद्धतीने कोसळलेला आहे व आजचे बाजारात या ठिकाणी ताजे नवीन दर काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, सोन्याचा भाव कोसळला, दर पाहून बाजारात गर्दी. आजचे ताजे नवीन दर चेक करा. गोल्ड सिल्वर रेट्स अपडेट. सोनं आणि चांदी हे दोनही मौल्यवान धातू आहेत, ज्यांना शतकानुशतके मानवी इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचा उपयोग केवळ दागिने आणि गुंतवणुकीसाठीच नव्हे तर औद्योगिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात केला जातो. बघा, सोन्याची थोडक्यात माहिती म्हणजे गोल्ड अपडेट पाहणार आहोत. गुणधर्म काय आहे तर सोने हा एक चमकदार पिवळ्या रंगाचा आणि अतिशय मऊ असा धातू आहे. याची लवचिकता कशी असणार आहे तर सोन्यामध्ये प्रचंड लवचिकता असते, त्यामुळे त्याला कोणत्याही आकारात सहजपणे वळवता येते. 1 ग्रॅम सोन्यापासून अनेक किलोमीटर लांबीची तार तयार करता येते. बघा, गंजविरोधक. सोने जे आहे ते नैसर्गिकरित्या गंजत नाही किंवा त्यावर गंज चढत नाही, ज्यामुळे त्याचा टिकाऊपणा खूप या ठिकाणी जास्त असतो. दुर्मिळता. सोन्याचा साठा मर्यादित असल्याने तो एक दुर्मिळ धातू मानला जातो, त्यामुळे त्याचे मूल्य हे नेहमीच जास्त असते. बघा, त्याचा उपयोग काय आहे. पहिला आहे दागिने, म्हणजे सोन्याचा वापर दागिने, नाणी आणि इतर कलाकृती बनवण्यासाठी केला जातो. ह्याची जी गुंतवणूक आहे ती सोन्याला महागाईपासून बचाव म्हणून एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. याचा औद्योगिक उपयोग होतोय तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, दंतवैद्यकीय उपचार आणि एरोस्पेस या उद्योगात या सोन्याचा वापर या ठिकाणी केला जातो. बघा, संस्कृती आणि महत्त्व काय सांगता येतोय. भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते शुभ देखील मानले जाते. आणि जागतिक बाजारपेठेतील हे जे बदल आहेत, जागतिक स्तरावर या सोन्याच्या दरात वाढ या ठिकाणी झाली आहे. अमेरिका आणि इतर देशांच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केल्याने गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडे वळत आहेत. बघा, आर्थिक अनिश्चितता आणि भूराजकीय तणाव. जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता आणि भूराजकीय तणाव, उदाहरणार्थ रशिया युक्रेन युद्ध, यामुळे गुंतवणूकदार सोन्याला अधिक सुरक्षित पर्याय या ठिकाणी मानतात. सण समारंभातील मागणी. आपल्या भारतामध्ये विशेषतः नवरात्री आणि आगामी सण समारंभ तसेच लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे, ज्यामुळे दरावर दबाव वाढला आहे. बघा, महागाई. या वाढत्या महागाईमुळे रुपयांचे मूल्य कमी होत असल्याने लोक महागाईपासून बचाव म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात, ज्यामुळे सोन्याची मागणी देखील या ठिकाणी वाढते आहे. आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोने आणि चांदीचे आजचे दर खालीलप्रमाणे असणार आहेत. मुंबई येथील सोन्याचे दर आहेत 24 कॅरेट सोने 10 ग्रॅम 1,15,700, 22 कॅरेट सोने आहे 10 ग्रॅम 1,06,060 आणि पुण्यातील सोन्याचे दर आहेत 24 कॅरेट सोने 10 ग्रॅम 1,15,700 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर आहे पुण्यातील 10 ग्रॅम 1,06,060. त्यानंतर नागपूरमधील सोन्याचे दर पाहू शकता. आजचा 24 कॅरेट सोने 10 ग्रॅम 1,15,700 आणि 22 कॅरेट सोने आहे 10 ग्रॅम 1,760 आणि चांदीचे दर मुंबईमध्ये 1 किलो चांदी 1,42,500 आणि 10 ग्रॅम चांदी 1,425 अशा पद्धतीने चांदीचे दर आहेत. सोन्याचे दर शहरानुसार थोडे वेगळे असू शकतात, कारण या दरामध्ये स्थानिक कर आणि शुल्क या ठिकाणी समाविष्ट असतात. बघा, एकूणच नागपूरमधील सोन्याचे दर, चांदीचे दर काय आहेत व तसेच मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर काय आहेत. या वाढत्या महागाईमुळे रुपयाचे मूल्य कमी होत असताना लोक जे आहे ते महागाईपासून बचाव करण्यासाठी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतो आहे. म्हणूनच दिवसेंदिवस सोन्याची मागणी वाढताना आपल्याला दिसून येतो आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने हा जो सोन्याचा भाव कोसळला, दर पाहून बाजार
बाजारात देखील गर्दी झालेला आहे। आजचे संपूर्ण सविस्तर दर काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।